जवळपास 300 वर्षाची परंपरा आणि भेंडवळचे भाकीत हे कायमचं एक समीकरण मुख्यतः शेतकरी वर्गापासून ते राजकीय क्षेत्रात सर्वसाधारण ग्रामस्थ, गावखेड्यातील व शहरी भागातील लोक याकडे लक्ष देऊन असतात आणि तेच भेंड्याचे भाकीत आज जाहीर झाले। 300 वर्षापेक्षा जास्त प्रथा असलेल्या या मांडणीला राज्याच्या व परिसरातील शेतकरी वर्ग, सर्वसाधारण नागरिक उपस्थित होते। या भविष्यवाणी मुख्यतः येणारे पीक, पाऊस आणि नैसर्गिक संकटे यावर भाष्य करण्यात आले। भेंडवळ घट मांडणी वर्तवण्यात आलेले अंदाज। यावर्षी पीक पाणी सर्वसाधारण असून कापूस पिकावर रोगराई जास्त असेल तर इतर पिके साधारण येतील। यात गहू, हरभरा, उडीद, मूग, ज्वारी, तूर शेतमालाला भाव मिळणार नाही, मंदी असेल। आजच्या आधुनिक आणि डिजिटल हायटेक युवा जवळपास 300 वर्षापेक्षा जास्त सुरू असलेली ही परंपरा आजही जोपासल्या जात आहे। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने येणारे वर्ष कसे आपल्या करता येणार आहे हे अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात येते। यावर मतप्रवाह देखील आहे। मात्र शेती संदर्भात असू द्या किंवा येणारे संकट, याला आपल्या पदीने सर्वजण सामोरे जातात आणि त्यातून मार्ग काढतात। त्यामुळे श्रद्धा की अंधश्रद्धा, विश्वास आणि मार्ग असा समतोल ठेवत या घट मांडणीकडे पाहायला हरकत नाही। एकंदरीत दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी ही येणारी घट मांडणी उघडपणे कोणी या घट मांडणीबाबत बोलत नसले तरी याची आतुरता आजही कायम आहे। पावसाची परिस्थिती आहे सर्वसाधारण आहे। पहिला महिना जो आहे तो कमी अधिक आहे, दुसरा महिना चांगला आहे, तिसरा महिना साधारण आहे आणि चौथा महिना भरपूर पाण्याचा आहे। चंद्रम फ्रेम अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे। पीक परिस्थिती एकूण साधारण ठीक आहे। काही भागात अतिवृष्टीमुळे नासाडी होईल, ज्या भागात अतिवृष्टी होणार नाही तिकडे पिकं चांगले येतील। देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावाची राहील। संरक्षण स्थितीबद्दल संरक्षण स्थिती ठीक राहील। संरक्षण खातं आपलं चांगलं आहे। पृथ्वीवरील जे संकट आहेत ते अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा काही भाग नष्ट होऊ शकतो किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळेही सुद्धा होऊ शकतो। कारण पृथ्वी एकूण अनेक प्रकारे नैसर्गिक परिस्थितीमुळे, मानवी परिस्थितीमुळे सुद्धा त्या पृथ्वीला त्रास होऊ शकतो। सध्या आपल्या देशाचे शेजारच्या देशाशी तणावपूर्ण संबंध आहेत, काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? हे जी परिस्थिती आहे आज तरी असं सांगता येईल की युद्ध होण्याची शक्यता नाही, तणाव राहील पण युद्ध होण्याची काही शक्यता नाही आहे। राजा काय बोलतो? राजा खूप तणावात आहे। राजा अंटा पडलेला आहे, गादी नाही आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे। गादी हा आज पहिलाच प्रसंग आहे की गादी नाही आहे म्हणून राजा तरी गायब आहे। त्याचा अर्थ आता सध्या काही सांगता येत नाही, ते सांगता येत नाही। म्हणजे राजाची गादी अनिश्चित आहे। अनिश्चित आहे। राजा एकूण तणावात आहे।